तळेगाव दशासर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागापूर येथील एका पेट्रोल पंपावर रात्री दरोडा पडला। यावेळी दरोडेखोरांनी मिरची पूड टाकून पंपावरील कर्मचाऱ्यांकडून 3,06,000ची रोख लंपास केली होती। दरम्यान पोलिसांनी तपास सुरू केला असता पंपच्या मॅनेजरनेच दरोड्याचा कट रचला व त्याच्या 4 परिचितांच्या माध्यमातून दरोडा घडवून आणल्याचे अवघ्या 3 तासात समोर आणले। या प्रकरणात ग्रामीण पोलिसांनी मॅनेजरसह 5 जणांना अटक केली आहे, तर एका पांढऱ्या रंगाच्या इको कारमध्ये काही लुटारू आले, त्यांनी मिरची पूड फेकली व दरोडा टाकला होता। सुमारास 8 ते 8:30 वाजता दरम्यान तळेगाव दशासर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये राघव पेट्रोल पंपावर ते रॉबरीच्या घटना झालेली आहे म्हणून असा माहिती पडला। जो माहिती एकदा आली की तात्काळ कंट्रोल रूमनी सगळे एरियाजला नाकाबंदी लावायची आहे असा इन्स्ट्रक्शन्स दिली होती आणि सोबत ठाणेदार तळेगाव दशासर SDPO चांदूर रेल्वे PILCB आणि त्यांचे टीम सोबत तिथे पोहोचले आणि त्यांनी ते चौकशी सुरू केली आणि चौकशी करताना असा संशय आला की तिथे पेट्रोल पंपावर काम करणार एक माणूस जे सेल्समन आहे आणि त्यांच्या सोबतच्या जे पेट्रोल पंपावरच्या जे मॅनेजर आहे त्यांची काही स्टेटमेंट आणि जवाबमध्ये काही फरक आहे म्हणून असं वाटला। तर टीम्सनी ते दोन्ही माणूसला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली आणि सखोल चौकशी दरम्यान त्यांनी कबुली दिली की ते दोन्ही माणूस मिळून इतर आणखी 3 आरोपी सोबत हे पूर्ण घटना केलेली आहे म्हणून। तर त्याबद्दल गुन्हा पण दाखल केलेली आहे आणि ते 5 आरोपीला अटक पण केलेली आहे आणि त्यांनी वापरलेली 5 मोबाईल आणि जे 4 व्हीलर आहे ते पण ताब्यात म्हणजे रिकव्हरी केलेली आहे आणि आत्ता जे चोरीचं जे कॅश आहे 3,06,000 त्यांची रिकव्हरीचा प्रयत्न सुरू आहे। राज्यासह गावखेड्यातील वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका।